जय महाराष्ट्र, शुभ सकाळ। आम्ही खांडेसकर चॅनलवर तुमचं स्वागत। नवीन घराच्या इथे सुरुवात व्हिडिओला। आज काम बंद आहे, काल चालू होतं। तुम्हाला दाखवते किती काम झाले ते। काल हे पूर्ण झालं आणि हे आता इथले थोडं आणि इथले थोडं आणि एक हॉलची भिंत राहिली, कारण की तिथे चौकट आधी बसवायचे ना, त्यामुळे थांबवलंय काम। आणि बाकी आपलं काम हळूहळू करायचे, एकदम नाही करायचं काम, जसं जमेल तसं। पप्पांचा कॉल आलेला माझ्या की मी आज इकडे येणार आहे, आणि आमची भाग्य अजून झोपली। पप्पा आले तिकडे, बराच वेळ झाला येऊन, पण माझे मोठे सासरे आजारी आहेत ना, त्यांना बघायला चाललेत। भाग्य आणि बाबा चाललेत, आमचं घर लांब आहे तिकडे। आणि मी इकडे मीठ वाळत टाकले, त्या दिवशी गावामध्ये मीठवाला आलेला तर मीठ घेतले आणि आज उन्हामध्ये वाळत ठेवले। इकडे बाबा चालले तर भाग्याचा थोडा मूड ऑफ झालाय। बाय बाय, रुमाल ऊन आहे ना। बाय 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 बाय। नीट जाना सावकाशी या। ती काय बोलते, नीट जाना सावकाशी या। ही आलूवडी बनवायला मी पानं कापलेत। ही आलूवडीची काळी पानं आहेत, त्याची 5च भेटली, बाकी सर्व छोटी आहेत। आणि ही तेऱ्याची पानं जी आमच्या वळाच्या बाजूला आहेत, तर त्याची आम्ही 1-2 वर्षापूर्वी इथेच आणून लावली होती मुल्या। तर ती आता उन्हाळ्यामध्ये त्यांना पाणी घातल्यामुळे ती आली आणि आता एवढी मोठी झाली डायरेक्ट। आता त्याची वडी बनवणार, आता त्याची वडी बनवणार। याची काही एक वडी होणार नाही, त्यामुळे आता दोन्ही मिक्स करून बनवायला लागतील। यांचं कधीपासून चालू होते वडी बनव वडी बनव, पण आता पानं पण तेवढी मोठी पाहिजेत ना, तर बनवायला 1-2 मोठी असून काही चालत नाही। आज हे एवढे आंबे आणलेत गावातून, एक बाबांनी दिलेत, त्यांनी काही पैसे घेतले नाही। यांनी दिले होते पण त्यांनी परत यांच्या खिशात टाकले, म्हणजे आता फुकट खरंच तर खरंच सांगायचं नाही का, मला नाही आवडत अशी कोणाकडून फुकट वस्तू आणलेली। म्हणजे एखाद्याचा धंदा असला तर बुडवलेला आवडत नाही। हे त्याच्यामध्ये 3 आंबे पिक्के आहेत। दरवर्षी यांच्याकडूनच आंबे घेतो, ते काही पैसे घेत नाहीत, पण थोडेफार दिलं तरी बरं वाटतं ना। 3 किती 36-37 आहेत, म्हणजे जवळजवळ 3 डझन। मस्त असतात आंबे हे। आता ते पिकट ठेवायचे माळ्यावर। गेल्या वर्षी असेच आंबे पिकट ठेवले आणि उंदराने 1-2 गायब केले। गावाकडची लोक कशी प्रत्येकाकडे असं, म्हणजे काही वस्तू कोणाकडे आंबे असते, कोणाकडे जांभळं किंवा अशी अजून काही वस्तू, कोण जे पिकवतं ते कसं, कोणती वस्तू झाली की लगेच देतात ना गावातले लोक टेस्ट करायला, तसं आहे हे। आणि आमचं हेलिकॉप्टर इकडे चालू झालंय, त्यामुळे आवाज येत असेल ना, भरपूर गरम होते, त्यामुळे किचनमध्ये फॅन लावलाय। हाय गरमी अशी थरा झाली किचनमध्ये, भरपूरच आज गरम होतं। पाऊस गेला वाटतं, पाऊस पण बहुतेक मामांच्या गावाला आला होता। आता आपण कशी आता मोठे झाले होते नाही, जास्त लहान होतो तेव्हा सुट्टी पडली मे महिन्याची की मामांच्या गावाला जायचो, तसंच पाऊस पण मे महिन्यात आला होता, म्हणजे तो मामांच्या गावाला आला होता। 4-5 दिवस राहिला आणि गेला। जा बाबा, तुझी पण शाळा भरेल ना, जून महिन्यात ये। आणि हा माझा सोबती
माझ्या पायावर बसलाय लुडो तू. हे लुडो, मी तिथे हा. हे आंबे धुवायचे आणि पिकत ठेवायचे. घ्या ताजे ताजे आंबे, घ्या ताजे ताजे. बघा मुलांना हे ते पिकलेलं थोडंसं आहे ना, थोडं कच्चं आहे ते. आता मी तुम्हाला साफ करून दाखवते बा. मग आता हे तुम्ही दररोज पहा आमची व्हिडिओ. मग तुम्हाला समजेल का किती नाही लाईक केलं ना, किती भाग्य बोलते त्या आंब्यांच्या साठी. अशी मस्त कमेंट करत जावा. नाही आमची बाबांनी आणले एवढे आंबे मी त्यांना साफ करून टाकते, धुवून. मग त्यांना पुसून घेते. मग तुम्हाला दाखवते मी कसं धुले स्वच्छ. बाय बाय. तुम्ही कंटिन्यू ब्लॉग पहा. कोणते काय आहेत? आंबे. इंग्रजीमध्ये काय बोलतात आंब्याला? रात्रीच्या जेवणाला मुगडाळीचा खिचडी भात घातले आणि आलूवडी पापड, कारण की मी भिजाना काही घातला नाही. दुपारी मग वरण भात कोबीची भाजी बनवली होती आणि इकडे वड्या बनवायला पीठ भाजून ठेवले. इकडे आमची भाग्या पण जेवण बनवते वाटतंय. त्या माकडाला खाऊ घालते का? कच्चं तांदूळ घालते. तू काय जेवण बनवते? वरण भात बनवलाय माझ्या बाबूला. कच्चं तांदूळ देते ना, वरण भात बनवलंय. मी आणि भाग्या दोघी मिळून अळूवडी बनवते. ती मला मदत करायला आली, कारण आमच्या भाग्याचं फेवरेट काम आहे. कधी मम्मी बनवत असली तरी पण ती येणारच बनवायला. इधर देखो. या झाल्या तयार वडी आता. हो, 3 झाल्या. आता त्याला तळायचं आणि जेवायला बसायचं. काय चाललंय गा? काला गरम आहे बाबू. नाही म्हणजे खाणार. टेस्ट करून पोते. ही 1 काळ्या पानांची आणि ही 2 दुसऱ्या पानांची. मंडळी, तुम्हाला जर आमची आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.